गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक शहरात त्र्यंबकेश्वर रोडवरील शिवशाही बसने 4 ते 5 वाहनांना धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे। बस चालकाचा ब्रेकच्या जागी एक्सिलेटरवर पाय पडल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे। सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र 2 ते 3 जण यात गंभीर जखमी झाले। तसेच अपघातात 2 दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। मिळालेल्या माहितीनुसार शिवशाही बस स्टँडमधून त्र्यंबक रोडवरील पिनॅकल मॉल जवळ आली असता चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, मात्र चुकून ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय पडला आणि बसचा वेग अचानक वाढला। यात समोर 4 ते 5 वाहनांना बसची धडक बसली, तर 2 दुचाकी बस खाली आल्याने त्या बस समोर पुढे फरफटत गेल्या। यावेळी सुदैवाने प्रसंगावधान राखत दुचाकी स्वाराने दुचाकी सोडून बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळलाय। दरम्यान अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका महिलेसह काही जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे। तसेच अपघात झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती, तर घटनेची माहिती मिळताच मुंबई नाका पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले होते। यावेळेस नागरिकांनी संताप व्यक्त करत बसच्या काचा फोडल्या। एस मराठी न्यूजसाठी कुणाल दंडगवाळ, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।